सर्वांना शुभ सकाळ। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदी जाऊ देत, प्रसन्न जाऊ देत। सकाळी सकाळी छान देवपूजा झालेली, असं देवघर पाहिलं ना मन तृप्त होतं। बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासोबत ब्लॉग मी शेअर करत आहे। ब्लॉग कंटिन्यू बघा, आवडला तर नक्की लाईक करा। तर मार्केटमधून काही भाज्या आणलेल्या होत्या आणि त्या निवडण्याचं काम माझं चाललेलं होतं। पण ते आधी सांगते, भाज्या आणत असताना एकाच पिशवीमध्ये घेऊन आल्यामुळे 2 शेंगा आणि त्यामध्ये मिरच्या मिक्स झालेल्या होत्या आणि त्या मला निवडण्याचं काम हे इतकं टास्क वाटत होतं, खूप कंटाळवाणं वाटत होतं। पण करणार काय, तर मी असं मन लावून ते काम खूप कमी वेळेमध्ये पटपट केलं आणि त्या दोन्ही शेंगा असतील किंवा मिरच्या असतील त्या बाजूला काढून ठेवल्या। माझ्याकडे असं स्टँड आहे, त्या स्टँडमध्येच मी सध्या तरी ह्या भाज्या ठेवण्याचं काम करत आहे। फ्रीजमध्ये शक्यतो स्टोअर करून ठेवत नाही, जेवढ्या भाज्या लागतात बस तेवढ्याच भाज्या मी आणत असते। त्यानंतर दिवाळीचे दिवे लावून झालेले आहेत, पण ते स्वच्छ करून ठेवण्याचं काम अजूनही बाकी होतं। त्यामुळे मी काय केलं, एका पाण्यामध्ये शॅम्पूची पूर्ण पुडी टाकली होती आणि पाणी अगदी खळखळतं उकळतं केलं आणि त्यामध्ये हे सगळ्या पंत्या दिवे जे तेलकट झालेले होते त्यामध्ये बराच वेळ ठेवले आणि त्यामुळे काय झालं, जो तेलकटपणा होतो तो वरच्यावर निघून गेला। छान वास पण येतच होता की आता शॅम्पू म्हणल्यानंतर काय, आणि असे स्वच्छ ब्रशने घासून ते छान वाळवत ठेवलेले होते एका कॉटन कपड्यामध्ये। त्यानंतर आता तुम्ही पाहिलं, मार्केटमधून मी बऱ्याच भाज्या वगैरे आणल्या होत्या, त्यासोबतच छान मला मिरच्या पण मिळाल्या होत्या आणि लिंबू पण छान मिळाले होते। तर त्यातलेच थोड्या मिरच्या आणि लिंबू यांचा मिक्स लोणचं बनवावं का असं वाटलं, तर म्हणलं चला ट्रायल करायला काय हरकत आहे, घरात सगळं साहित्य तर आहेच आहे। तर त्यातूनच काही निवडक अशा मिरच्या घेतल्या मी आणि त्यामध्ये असं स्वच्छ धुण्याचं काम केलं, कारण म्हणतात आधी स्वच्छ पाण्याने धुतल्या तरच लोणचं बराच काळ टिकतं। म्हणजे लोणचं करण्यासाठी आधी पहिली प्रोसिजरमध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घेणे, पाणी नितळून ते स्वच्छ कॉटन कपड्यावर ठेवणे, म्हणजे पाण्याचा कुठेही अंश राहता कामा नये। म्हणून मी आधी काय केलं, चाळणीमध्ये असं काही मिरच्या धुवून स्वच्छ ठेवून घेतल्या। त्यानंतर लिंबू पण तसेच पाहिले, पण आधी बघितले की लिंबाचं जे वरचं कवर आहे ते असं जाड असायला नको म्हणतात, कारण ते लिंबू कडवट लागतं त्याचं कवर जर असं जाड असेल तर, आणि त्यामध्ये बी पण राहायला नको आहेत असं म्हणतात। तर त्यामुळे मी ते सगळं व्यवस्थित पाहून घेतलं की लिंबू आहेत ते सगळे छान आहेत का, व्यवस्थित आहेत का, तेवढेच 4-5 ते लिंब घेतले मी आणि ते सुद्धा कॉटन कपड्यावर पुसून घेतले स्वच्छ याने आणि एक अर्धा तास तरी ते तसंच ठेवून दिलं फॅनच्या हवेखाली, जेणेकरून त्याच्यामधलं पाणी सगळं निघालं पाहिजे। आता याच्यासाठी मसाला पण घरच्या घरीच तयार करता येतो, पण त्या मसाल्यामध्ये माझ्याकडे मेथीदाणे नव्हते। मग आता करायचं काय, तर म्हणलं जाऊ देत, मेथीदाणे नाही तर नाही, पण बाकीचं साहित्य आपल्याकडे आहे तेच आपण वापरात घेऊयात। म्हणजे आपले रोजची सोप असेल तर एक अर्धी वाटी, आता मिरच्या आणि लिंबू हे थोडेसे कमी प्रमाणात होते म्हणून एक वाटी न घेता मी त्याच वाटीने अर्धा वाटी हे साहित्य घेतलेले आहेत। अर्धा वाटी धणे घेतलेले आहेत, त्यानंतर अर्धा वाटी सोप घेतलेली आहे आणि थोडीशी माझ्याकडे अर्धा वाटी मोहरीची डाळ पण शिल्लकच होती, तर ती सुद्धा घेतली आणि थोडंसं म्हणजे खूप कडवटपणा येण्यासारखं नाही भाजून घ्यायचं, थोडंसं हलकसर भाजलं म्हणजे कडकपणा येईल आणि थोडासा सुगंध पण येईल अशा पद्धतीने। तर थोडंसं याच्यावरच रोस्ट केलं म्हणण्यापेक्षा थोडंसं भाजून घेतलं आणि मिक्सरमधून चांगली भरड काढली याची। आणि त्याआधी मी काय केलं, जे वाळवलेलं होतं, खूप जास्त तर वाळवलेलं नाही आहेत आपण मिरच्या आणि लिंबू, त्या रात्रीच कट करून ठेवल्या अशा छान पद्धतीने, बारीक बारीक काप केले त्याचे आणि लागलीच त्याच्यावर बरंच असं मीठ टाकून घेतलं भरपूर, जेवढं प्रमाणात आपलं टाकतात त्या पद्धतीने। आणि त्यानंतर मला वाटतं थोडीशी हळद पण, थोडी नाही जास्त हळद टाकली, प्रिझर्वेटिव्हचं काम करतात म्हणतात तेल आणि हळद, तर त्यामुळे ते घेतलं। आता हे जे मसाला आपण भाजलेला आहे त्याला थोडंसं थंड करते मी, अशा फोडी केलेल्या आहेत बघा आणि त्या थोड्याशा झाकून ठेवून दिल्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की रात्री मी त्याच्यामध्ये थोडंसं मुरजू दिलं आणि नंतर मग हा मसालाची जी पूड आहे ती टाकली आणि त्याला सगळं व्यवस्थित असं मिक्स केलं, म्हणजे पूर्ण त्या फोडींमध्ये, म्हणजे मिरच्याच्या आणि लिंबाच्या फोडीमध्ये तो मसाला पूर्ण असा मिक्स झाला पाहिजे, थोडासा मुरला पाहिजे।
म्हणून त्याला रात्रभर तसंच ठेवलं, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं, पण म्हणजे जेणेकरून आपल्याला एका एका फोडीमध्ये त्याच्या चव लागली पाहिजे. आणि त्यानंतर मग मी सकाळी थोड्या वेळ पाहिलं की तो छान झाला आहे का, सगळं मिक्स झालं आहे का. कडकडीत तेल एक 2 वाटीभर गरम केलं आणि त्या गरम झालेल्या तेलामध्ये थोडंसं थंड म्हणजे कोमट असं झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळा मसाला तो त्या मिक्स केलेल्या याच्यामध्ये टाकून दिला. पण त्याच्या आधी काय केलं मी, 1-2 लिंबू कट केले आणि त्याच्यामधला रस जो आहे तो आपण जे काल मिश्रण केलेलं होतं ना आधी, त्या मिश्रणामध्ये लिंबाचा रस टाकून घेतला. जेणेकरून काय होईल, म्हणजे गोड, आंबट, तिखट असं. तर गोड तर मी काही टाकलं नव्हतं, सगळं झणझणीतच होतं, पण थोडंसं आंबटपणा अजून यायला पाहिजे म्हणून थोडंसं लिंबाचा रस त्यामध्ये मिक्स केलेला. आता हे सगळं जे टाकलेलं आहे मिश्रण, म्हणजे आपण लिंबाचा रस वरतून टाकलं की नाही, तर तो सुद्धा आता याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं अजून मिक्स करून घेतलं आणि कडक करून झालेलं थंड आहे. पण त्याच्या आधी मी लसण टाकून घेतला, कडकड तळवला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी अर्धा चमचा चटणी पण टाकली. थोडंसं लाल तिखट टाकलं तर एक तर कलरही येईल म्हणलं, आणि मिरच्या तेवढ्या काही तिखट नव्हत्या, मी थोडंसं पाहिलं होतं, तर थोडं झणझणीत पण पाहिजे म्हणून 1-1.5 चमचा आपलं बेडगी मिरचीचा जो मिरची तिखट असतं तेच 1-1.5 चमचा त्याच्यामध्ये मी टाकलं. पण त्याआधी मी हा जो तेल आहे ना, लसूण तळल्यानंतर थंड करून घेतला. त्यामुळे काय झालं, म्हणजे मिरचीचं जी पूड टाकली तर ती करपायला नको, नाही का. नाहीतर मी लगेच टाकली असती तर ती लगेच करपली असते, म्हणून मी ते थोडंसं थंड होऊ दिलं. त्यामध्ये थोडं हिंग टाकलं आणि त्यानंतर मिरची पूड टाकली आणि ते सगळं मिश्रण व्यवस्थित, म्हणजे तेल जेवढं आहे ते तेवढं व्यवस्थित आपल्या लिंबाच्या आणि मिरच्याच्या फोडींवर टाकून दिलं आणि ते पण 1-2 दिवस तसंच ठेवलं. आणि नंतर मी ते बरणीमध्ये भरणार होते, कारण ते असंच भरायला नको, त्याच्यात मग बरणी स्वच्छ धुतलेली पाहिजे, त्याला हिंगाची धुरी द्यावं लागते. मग आता तेवढं सगळं माझ्याकडे लगेच रेडी नव्हतं, त्यामुळे थोडंसं जरा माझं चाललं होतं असंच. तर हे असं मी टाकून घेतलं मिरचीचं तिखट त्यामध्ये. तर असे माझे काही व्हिडिओज असतात, तर छोट्या मोठ्या रेसिपीज असतात, काही DIY असतात, काही शैक्षणिक व्हिडिओ जास्त असतात माझ्या चॅनलवर. तर तुम्ही जर माझ्यासोबत आधीपासून असाल, म्हणजे आधीपासून तुम्ही माझे जर व्हिडिओ पाहत असाल, तर नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला. नवीन जोडला गेला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण रोज 1-2 दिवसाआड का होईना ब्लॉग किंवा शैक्षणिक व्हिडिओमार्फत आपण भेटणारच आहोत. त्यामुळे कुठलीही कंप्लेंट करू नका. माझ्या कमेंट्समध्ये मी पाहिलं तर भरपूर कंप्लेंट्स येतात की मॅडम तुमचे व्हिडिओजच येत नाही आहेत. तर ठीक आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच असेल, चटपटीत लिंबू मिरचीचं मिक्स लोणचं, तर नक्की व्हिडिओला लाईक करा जाता जाता. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्ही पण मिरचीचं लोणचं असंच बनवता का, आणि बनवत असाल किंवा माझं काही चुकलं असेल का याच्यामध्ये, तर नक्की सजेशन द्या. बाय.